चला, अजिंठा संघाला विनंती आहे की लवकरच क्षेत्ररक्षण सजवायचंय.
हॅलो. तर 2 षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा. धावफलकावरती 19 धावा. 6 षटकाचा हा खेळ आहे. 6 षटकाचा हा सामना होईल. 19 धावा. 19 ला 2. चांगली फलंदाजी सलमान करतायत. 8 बॉलमध्ये 15 धावा त्यांच्या बॅटमधून. मागच्या षटकामध्ये देखील 3 चौकार असताना आपण बघितले. 19 ला 2. कोटारा बाजार हा संघ बॅटिंगसाठी. शहरी गटातील ही लढत यानंतर देखील पाहायला मिळेल. संजीवनी 11 स्टार त्यांच्या विरुद्ध सिद्धेश्वर 11 जळगाव सपकाळ हा संघ. दोन्ही संघांनी कमालीचा खेळ केला पहिल्या सामन्यामध्ये. दोन्ही संघांनी 163 धावांचं लक्ष ठेवलं होतं. म्हणजे पुढच्या मॅच मध्ये देखील मजा येईल. त्या अगोदर या मॅच कडे जाऊया. 19 ला 2. शाहिद या षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग साठी. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती स्लिपच्या दिशेने झेलबाद केलंय. ते फलंदाज नाझिम यांना 0चा चष्मा घालत नाझिम होता त्या सामन्यामध्ये बाद. तिसरा गडी गारद झालाय 19 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी शाहिद यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. यावेळी देखील फुलटॉस बॉल होता. हा बॉल नो मॅच लाईन मध्ये जाऊन पडतोय. ओव्हरराईटचा रिव्ह्यू घेतलाय. हा ओव्हरराईटचा नो बॉल आहे का हे चेक करायचं असेल आता थर्ड अंपायर यांना. थर्ड अंपायर इनेक्शन असतील. फेअर बॉल घोषित केलाय पंचांनी. आता रिव्ह्यू गमवलाय बॅटिंगवाल्या टीमने. यावेळी स्वीप केलाय चेंडू मध्ये स्थिर राहतो. 2 क्षेत्ररक्षक धावतायत बॉल मागे परंतु बॉल निघून जाईल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसिफ यांच्या बॅट मधून आता माका येतोय चौकार. चोवीस धावा धावफलकावरती. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. छत्रपती चषक 2026 चा थरार. पुन्हा एकदा थोडा दिशाहीन चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर हा चेंडू वाईट चेंडू घोषित करत असताना 25 ला 3. 25 धाव संख्या 3 गडी गमावून. यावेळी देखील चांगला बॉल पेश केलाय. सव्वीस धावा 1 धाव येत असताना या बॉलवरती 2.5 चेंडूचा खेळ संपलाय.
यावेळी देखील लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये जाऊन स्थिर आलाय. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि एक सोपा झेल पकडत तिथे संपतोय आसिफ यांचा खेळ. चौथा गडी काढत होत असताना चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. 7 धावा देत 2 गडी बाद केले शाहिद यांनी. चौथा गडी बाद होत असताना 26 या धावसंख्येवरती आसिफ बाद होत असताना तर आसिफ यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर आफ्रिदी बॅटिंग साठी येत असताना यावेळी आल्याबरोबर हा षटकार खेचलाय. सलमान यांच्या बॅट मधून हा धमाका आलाय. समोरच्या दिशेला बॉल टाकला आणि समोरच्या दिशेला बॉल पाठवलाय आणि नो बॉल देखील घोषित केलाय पंचांनी. टीसीआर वर्तुळाच्या लेग साईडला 6 क्षेत्ररक्षक सजवल्यामुळे हा नो बॉल घोषित केला आणि फ्रीट बॉल असेल. फ्रीट असेल आता पुढचा चेंडू. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. चांगला बॉल. स्टंपिंगची अपील. चांगला बॉल पेश केलाय. डॉट बॉल येत असताना चांगली गोलंदाजी आणि त्यांचं कीपरने देखील आपलं काम खूप बखूबी इथे निभवलं. 33 ला 4. 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी देखील समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आतापर्यंत पूर्ण झाली आहे आणि 1च धाव या बॉलवरती मिळेल. 34 धावा. 34 ला 4. मागच्या बॉलवरती एक दुहेरी धाव. पुन्हा एकदा इजाज गोलंदाजी ट्रॅकवर तर अजिज तयार. यावेळी पायाचा बॉल होता. फ्लिक केलाय चेंडू. या चेंडूला पाठवलाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा काढ चेंडू जातोय आणि मिळतोय ते आफ्रिदी यांना चौकार. पहिला धमाका आफ्रिदी यांच्या बॅटमधून.
यावेळी देखील सरळ खेळला चेंडू सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. आफ्रिदी यांचा धुमधडाका बॉल बाउंड्रीच्या बाहेर फरार मिळेल आफ्रिदी यांना षटकार. काय फटका सजवला आफ्रिदी यांनी पॉवर दाखवत असताना या बॉल वरती. 3 बॉल मध्ये 12 धावा त्यांच्या बॅट मध्ये मधून आल्या आतापर्यंत. हल्ला चढवला या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा तब्बल खर्च केल्या आहेत अजीज यांनी आतापर्यंत. 20 धावा, एक बॉल अजून यायचा बाकी असेल. आजच्या दिवसात 33 धावांचं सगळ्यात महाग षटक पाहायला मिळालं होतं सकाळच्या सत्रामध्ये. 46 ला 4. पुन्हा एकदा शरीरावर जाऊन आदळलाय चेंडू. डॉट बॉल सोबत षटक समाप्त. 4 षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 11.50च्या सरासरीने धावा झाल्या 46. 4 गडी गमावून कोटारा बाजार हा संघ 46 धावा 4 गडी गमावून 4 षटकाचा खेळ संपलाय. आता बघूया 5व्या षटकामध्ये नवीन गोलंदाज पाहायला मिळतील. बॉलर शूज घालून हा सामना खेळायचा आहे अन्यथा 5 रनाची पेनल्टी. ठीक आहे, पंचांनी इंजरीमुळे हा गोलंदाज बूट घालू शकत नाही या कारणाने कोणती कारवाई होणार नाही. अहमद आलेत गोलंदाजासाठी. इंजरी असताना देखील हा गोलंदाज आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय. अहमद यांचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून करत असताना चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण तेथे. एकच धाव या बॉलवरती आणि चांगली सुरुवात अहमद यांच्या माध्यमातून या षटकामध्ये. 47 धावा 47 ला 4. 6 षटकाचा हा सामना असेल. आतापर्यंत चांगल्या सरासरीने धावा आल्या कोठारा बाजार या संघासाठी. यावेळी देखील काय बॉल पेश केलाय. परफेक्ट बाउन्सर पेश करत असताना या सामन्यामध्ये गतीवरती सवार होत असताना गोलंदाज अहमद त्यांच्या माध्यमातून वेगाने गोलंदाजी पाहायला मिळाली या चेंडूवरती. 47 ला 4. यावेळी देखील स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक डॉट बॉल येत असताना आतापर्यंत 3 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आहे. गोलंदाज अहमद यांनी मागच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च झाल्या. आता या षटकामध्ये कमबॅक करून दिले अहमद यांनी आपल्या संघाचं. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. काय गोलंदाजी केली अहमद यांनी या षटकामध्ये. आतापर्यंत टाकलेल्या 4 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आहे आणि 3 निर्धाव चेंडू टाकलेत आफ्रिदी सारख्या बॅटर समोर. यावेळी देखील वा काय गोलंदाजी राहिली अहमद यांच्या माध्यमातून. सलग 4था चेंडू निर्धाव टाकलाय. डॉट बॉल येत असताना 4 निर्धाव चेंडू अहमद यांच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये केवळ 1 धाव खर्च केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी. लिडिंग एज चेंडू मागच्या दिशेला आणि चांगला झेल. काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. केवळ 1 धाव खर्च करत 1 गडी बाद केलाय अहमद यांनी. तर 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 47 ला 5. लिडिंग एज घेत चेंडू मागच्या दिशेला थर्मॅन क्षेत्रामध्ये एक सोपा झेल पकडत संपवला आफ्रिदी यांचा खेळ. 5वा गडी बाद झालाय.
शाकीर येत असताना बॅटिंगसाठी कोटारा बाजार या संघाकडून. या शेवटच्या षटकामध्ये ही जोडी आता कशा प्रकारे फलंदाजी करते. सलमान सुरुवातीपासून काय फलंदाजी करतायत. 14 बॉल मध्ये 28 धावा. त्यांच्या बॅटमधून तब्बल 200च्या स्ट्राईक रेटने धावा आल्यात 28. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आता गोलंदाज येतील. नानू आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये नानू यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या. या शेवटच्या षटकामध्ये त्यांच्याकडे कर्णधार गेलेत. नानू एक अनुभवी गोलंदाज आहेत. सलमान, बघूया सलमान किती धावा या ओव्हरमध्ये वसूल करण्याचा प्रयत्न असेल सलमान यांचा. 47 ला 5. मागच्या षटकामध्ये केवळ 1 धाव. स्टेप आउट करत हा चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा आतापर्यंत सेफली पूर्ण देखील झाल्या. पहिल्या बॉलवरती डबलची धाव. 49 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 6. नानू गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. 49 ला 5. यावेळी देखील वा काय बॉल पेश केलाय. सम्मानजनकरित्या खेळून काढलाय. जागा बनवण्याचा प्रयत्न होता. थोडं हटून खेळण्याचा प्रयत्न सलमान यांचा, परंतु त्यांना फॉलो केलंय गोलंदाज नानू यांनी. अनुभवाचा पुरेपूर फायदा उचललाय. यावेळी देखील पूल केलाय चेंज मध्ये. स्वतः नानू त्या बॉलच्या खाली जाण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी. अपील आणि थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवलाय. आता थर्ड अंपायर देखील इन ऍक्शन असतील. शॉर्ट बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न. जसं पाहिजे तसं कनेक्शन झालं नाहीये, परंतु नानू बॉलच्या मागे धावले. बॉल अडवला आणि एक रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. OUT आउट. आउट घोषित केलाय पंचांनी आणि रनआउटच्या स्वरूपात सलमान होतील या सामन्यामध्ये बाद. चांगली फलंदाजी सलमान यांच्या माध्यमातून राहिली. 16 बॉल मध्ये सलमान यांनी 31 धावा केल्या आणि बाद झाला. तर सलमान 31 धावा करत 17 बॉल मध्ये सलमान होत आहेत बाद. 6वा झटका लागला आणि 50 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत कोटारा बाजार संघाच्या. 6 षटकाचा सामना आहे. 5.3 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा आल्या आहेत. रनआउटच्या स्वरूपात सलमान बाद. नवीन बॅटर बॅटिंग साठी सलीम येत असताना नवीन बॅटर आता बॅटिंग साठी सलमान यांची जागा घेण्यासाठी. 50 धावा धाव फलकावरती. 6 गडी गमावून छत्रपती चषक 2026 चा थरार. पहिलाच बॉल लीडिंग एज. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एकच धाव या बॉल वरती. या एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचेल 51 धावा. आता उर्वरित 2 बॉल मध्ये शाकीर कशा प्रकारे फलंदाजी करतात. स्ट्रायकिंगला सध्या शाकीर आहेत. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील असेल शाकीर यांचा या शेवटच्या उर्वरित 2 चेंडू मध्ये आणि तो मोठा फटका हातभार लावून जाईल. यावेळी देखील चांगला बॉल पेश केलाय. 1 धाव या बॉलवरती प्राप्त होईल. एका धावेने धाव संख्या 52 धावा. स्ट्रायकिंगला आता सलीम. 52 ला 6. शेवटचा बॉल या इनिंगचा असेल. यावेळी देखील मिस झालाय. रनआउटची संधी. जागा सोडलीच नाही सलीम यांनी आपली आणि रनआउटच्या स्वरूपात बॅटर होतात बाद. यासोबतच 6 षटकाचा खेळ इथे संपलाय आणि उर्वरित 6 षटकामध्ये धावा केल्यात कोटारा बाजार संघाने. 53 धावांचं लक्ष ठेवलंय ते अजंठा या संघासमोर. तर काही क्षणातच या सेकंड इनिंगला होईल सुरुवात.
टॉस करून घ्यायचा. टीव्ही स्क्रीनवर जे आपले पंच आहेत ते दिसत आहेत. खूप कमालीची कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. इतक्या भर उन्हामध्ये हा माणूस या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी कार्यरत आहे. यांच्या कार्याला देखील सलाम असेल. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कोठार बाजार या संघाने कोठारा बाजार या संघाने क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 52 धावा केल्यात आणि 53 धावांचं लक्ष ठेवलंय. उर्वरित 6 षटकामध्ये अजंठा संघासमोर चला बॅट्समन पाठवायचे अजंठा संघ. अतिरिक्त प्लेयर दोन्ही संघाचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणे अनिवार्य. दोन्ही संघांना विनंती आहे की अतिरिक्त 12 प्लेयर कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणे अनिवार्य असेल. अन्यथा 5 धावांची पेनल्टी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे.
अजीज आणि इस्माईल हे दोन सलामीची जोडी बॅटिंग साठी बॉलिंग साठी बॉलर शाहरुख येत असताना 53 धावाचा पाठलाग करायचा आहे अजंठा 11 या संघाला. अजित बॅटिंग साठी पहिला बॉल शाहरुख यांचा. पहिलाच बॉल चेंज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि एक सोपा झेल पकडत पहिल्याच बॉल वरती शून्याचा चष्मा घालत अजित होता त्या सामन्यामध्ये बाद. 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉल वरती पहिला आदरा लागलाय तो अजंठा 11 या संघाला. मोठा गडी बाद होत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये आता निखिल उर्फ नानू बॅटिंग साठी येत असताना गोलंदाजी मध्ये निखिल उर्फ नानू यांच्या माध्यमातून बॅट्समन आला ग्राउंड मध्ये म्हटलं ग्राउंड मध्ये. नानू येत असताना बॅटिंग साठी चांगलं कॅच करा म्हणा भाऊ, जरा दुर्लक्ष करू लागले आज. काय सांगता इथं बस नाही बसता नाही का. नानू येत असताना डावखुऱ्या शैलीचे फलंदाज आहेत नानू. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळला गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. वा क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल दाखवत असताना सलीम आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतील. या 2 धावेसोबत खातं उघडलं गेलंय नानू आणि संघाचं देखील. 3 क्षेत्ररक्षक त्या बॉलच्या मागे होते. सलीम यांनी पायाच्या साहाय्याने बॉल अडवला. धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. हो आतली कडा होती. विकेट किपर बीट होत असताना वा इथे क्षेत्ररक्षक पडले परंतु बॉल अडवला. 100% पट देत असताना क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी. तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाली आहे. या एका धावेने 3 या स्कोर वरती धाव फलक जाऊन पोहोचेल. 3 धावा 1 गडी गमावून. यावेळी देखील चांगला बॉल पेश केलाय. पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर निघतोय. शाहरुख चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये शाहरुख यांच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना सिद्धेश्वर क्रिकेट क्लब वर्सेस उदनगाव या 2 संघामधील नाणेफेकीचा कोल काही क्षणात होईल. यावेळी काय फटका सजवलाय चेंडू मध्ये. एक टप्पा खात चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल. इस्माईल यांच्या बॅटमधून हा पहिला धमाका चौकार. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका इस्माईल यांच्या बॅटमधून. इनसाइड आउट करत असताना काय फटका सजवलाय. दर्शनीय फटका चौकार. 7 धावात असतील धाव फलकावरती. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी देखील लिडिंग आहे चेंडू मध्ये. चेंडू आकाशात क्षेत्ररक्षक येतोय खाली. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल मिस झालाय. हुसेन यांच्या माध्यमातून हा झेल सुटतोय आणि यासोबतच षटक समाप्त. एका षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धाव फलकावरती.
उंडणगाव संघाचे कर्णधार यांना विनंती असेल की त्यांनी टॉस साठी पेंडॉल मध्ये जोडायचंय. उंडणगाव संघाचे कर्णधार संजीवनी 11 उंडणगाव या संघाचे कर्णधार. पंचांना विनंती असेल की सामना थोडा लवकरात लवकर खेळवायचा. यानंतर देखील एक सामना होणार आहे, तो सामना महत्वाचा असेल. 8 धावा, 1 गडी गमावून गोलंदाजीचा एक वरती नवीन गोलंदाज सांगा. सलमान आले तर नवीन गोलंदाज या षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकात देखील 8 धावा आल्या. चांगलं षटक हाताळलं सलमान यांनी. हा आता दुसरे सलमान आलेत. 8 धावा, 8 ला 1. स्ट्रायकिंग एंडला इस्माईल. एक चौकार इस्माईलच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. तीस बॉल 45 धावा करायचे आहेत. पहिला बॉल कव्हर क्षेत्र निवडले. क्षेत्ररक्षक येत आहेत 2. त्यांच्या हातातून बॉल सुटलाय आणि बॉल नंतर अडवला गेलाय आणि तोपर्यंत 2 धावा खर्च. 2 धावा येतील. या 2 धावेने धावसंख्या 10 धावा. इस्माईल यांना हे दुसरं जीवदान भेटलंय आणि आता टॉस संपन्न होत आहेत. उदणगाव वर्सेस सिद्धेश्वर 11 जळगाव सपकाळ या 2 बलाढ्य संघातील हा महत्वाचा सामना आहे. दहा धावा धावफलकावरती 53 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 6 षटकामध्ये. यावेळी देखील क्षेत्ररक्षक विकेट किपर यांच्याकडून चूक आणि चेंडू होईल परार. निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड बॉल देखील घोषित केलाय. म्हणजेच या बॉल वरती येतील टोटल धावा 5. या अगोदरच्या चेंडूवरती झेल सुटला आणि हा पंजा. चुका होत आहेत. विकेट किपर यांच्याकडून चूक झाली आहे. 15 धावा धावफलकावरती. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. हे देखील सम्मानजनकरित्या खेळून काढलाय हा बॉल आणि वा काय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एका हाताच्या सहाय्याने चेंडू अडवला गेलाय सलीम यांच्या माध्यमातून. सलीम खूप त्या क्षेत्रामध्ये बिजी दिसलेत. त्यांच्याचकडे 2-3 वेळा हा बॉल गेलाय. या सामन्यामध्ये 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. 16 ला 1 अजंठा 11. उठाला बाजारा संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 52 धावा केल्या. 53 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 1.2 चेंडू मध्ये 16 धावा झाल्यात. 1 गडी देखील गमावलाय अजंठा संघाने. यावेळी देखील उडवलाय. मिरांच्या डोक्यावरून हा बॉल पाठवलाय सरळ. 1 टप्पा काट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नानू यांच्या बॅट मधून हा पहिला धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर परार. मिळेल चौकार. मिडॉन हात ठेवला होता. त्यांच्या डोक्यावरून हा बॉल पाठवून दिला. 1 टप्पा काट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नानू यांच्या बॅट मधून हा चौकार. 20 धावा धावफलकावरती. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी चांगला बॉल पेश केलाय. विकेट किपर देखील बीट झाले होते. डॉट बॉल येत असताना 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती.
53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7.62 सरासरी धावा करावा लागतील आता हा सामना जिंकण्यासाठी अजंठा संघाला. पुन्हा एकदा काय बॉल पेश केलाय, अपील देखील करत होते विकेट किपर नकारत असताना. डॉट बॉल येत असताना सलग दुसरा बॉल डॉट आला या षटकामध्ये सलमान यांच्या माध्यमातून. रिव्ह्यू घेतलाय, एक बॉल यायचा बाकी आहे या षटकामध्ये. ठीक आहे, लीगल ऍक्शन आहे की नाही हे थर्ड अंपायरला चेक करायचंय. फेअर बॉल असेल, लीगल ऍक्शन. 5 चेंडूचा खेळ संपला षटकामध्ये 20 धावा. यावेळी देखील बॉल हवे, क्षेत्ररक्षक काय झेल पकडला आणि नानू यांचा इथे संपवला खेळ. चांगला झेल पकडला इथे क्षेत्ररक्षकाने. नानू बाद असताना या सामन्यामध्ये 6 बॉल मध्ये 7 धावा नानू यांच्या बॅट मधून. लिडिंग एज घेत चेंडू मागच्या दिशेला आणि चांगला झेल तदनंतर स्वतःला सावरला आणि हा झेल संपन्न केलाय. 20 धावा, 20 धाव्यावरती दुसरा गडी बाद झालाय. 2 षटक समाप्त. नवीन बॅटर फैजान आलेत आता बॅटिंग साठी. उदनगाव संघाने कृपया आपलं डिसिजन कळवायचंय आणि ही मॅच झाल्याबरोबर त्या मॅचला देखील सुरुवात होणार आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भाऊ गुरकुले यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत असेल आयोजन कमिटीतर्फे. 20-2 सामना लवकर खेळवायचा आहे. दोन्ही पंचांना विनंती असेल सलमान सॉरी शाहरुख यांना पाचारण करणार आहे दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी शाहरुख यांच्या माध्यमातून राहिली होती. 8 धावा देत एक गडी बाद केला होता. इस्माईल बॅटिंग साठी. स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला फैजान. चोवीस बॉल मध्ये 33 धावा करायच्या आहेत. 24 बॉल 33 धावा. पहिला बॉल डॉट बॉल पेश केलाय. 23 बॉल 33 धावा करायच्या. 23 चेंडू मध्ये 33 धावा. 9.23 सरासरीने 23 बॉल 33 धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी अजंठा संघाला. यावेळी देखील हा चेंडू मागच्या दिशेला जातोय. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण करतील दोन्ही बॅटर. या एका धावेने धाव संख्या 21-2. 22 बॉल मध्ये 32 धावा करायच्या आहेत. फैजान स्ट्रायकिंग एंडला. आता फैजान असतील. 2 गडी बाद झालेत 21 या धाव संख्येवरती. 8.73 रिक्वायर्ड रन रेट असेल. 22 बॉल 32 धावा करायच्या आहेत. हा सामना मॅच ऑन आहे. दोन्ही संघासाठी ही मॅच ऑन असेल कारण हा सामना अजंठाही जाऊ शकतो आणि हा सामना कोटारा बाजार इकडे जाऊ शकतो. फैजान
पहिलाच बॉल, चांगला फटका सजवलाय. कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण झाला, दुसरा प्रयत्न करतायत आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आतापर्यंत झाल्या देखील आहे. या 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावा. 21 बॉल मध्ये 30 धावा अजून करायच्या आहेत. 21 बॉल 30 धावा. मॅच ऑन असेल दोन्ही संघासाठी. 53 धावांचा पाठला करत असताना आतापर्यंत 2.3 चेंडूमध्ये 23 धावा, 2 गडी गमावून. चांगला चेंडू पेश केलाय, अतिरिक्त उसळी घेत सरळ बॉल यष्टीरक्षक हातात जाऊन स्थिरावतोय. डॉट बॉल येत असताना या षटकातील दुसरा डॉट बॉल शाहरुख यांनी पेश केलाय आणि एक इकॉनॉमिकल गोलंदाजी शाहरुख यांच्या माध्यमातून राहिली. 20 बॉल 30 धावा. 20 बॉल मध्ये 23 धावा करायच्या आहेत. यावेळी देखील चांगला बॉल पेश केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का? दुसऱ्याचा प्रयत्न करत होते फैजान, नाकारले. तिथे चांगली कॉलिंग येते इस्माईल यांच्या माध्यमातून. एकच धाव. उत्कृष्ट गोलंदाजी राहिली आतापर्यंत या षटकामध्ये. बांधून ठेवलंय. केवळ 4च धावा 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. 19 बॉल 29 धावा. या बॉलवरती मोठा फटका खेळावा लागेल इस्माईल यांना, कारण रिक्वायर रन रेट आता वाढत 8.47 वर गेले. उदनगाव संघाचे कर्णधार कृपया आपला निर्णय कळवायचा आहे. या देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय इस्माईल. स्पेशल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अंगावरचा बॉल होता, त्याला पुल करत असताना इस्माईल यांनी हा षटकार खेचलाय. इस्माईल यांच्या बॅटमध्ये महत्वाच्या क्षणी आलाय धुमधडाका षटकार. थोडं शफल होत असताना या बॉलला पाठवून दिलं सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी हा षटकार आलाय आणि हा षटकार गरजेचा देखील होता. आता 7.67 सरासरीने 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 23. 18 चेंडू 23 धावा असं समीकरण. अठरा बॉल धावा करायच्या त्या 23. गोलंदाजी ट्रॅक वरती सलमान यांना 5 रन करण्याला 4थ्या षटकामध्ये. सलमान यांनी पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. बघू या षटकामध्ये एक इकॉनॉमिकल षटक टाकावं लागेल, कारण मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती इस्माईल यांनी एक हवाई हमला केला होता, तो षटकार आला होता. 18 बॉल 23. 18 चेंडू 23 धावा करायच्या आहेत इथून. यावेळी देखील कट केलाय चेंडू, गॅप मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक सलीम धावतात आणि सलीम यांनी हा चेंडू अडवलाय. खूप टाइम नंतर सलीम इन ऍक्शन होते. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करतील दोन्ही बॅटर. सतरा बॉल 21 धावा करायच्या आहेत. इस्माईल आता स्ट्रायकिंग एंडला. तीन धावा घेतल्या होत्या, सॉरी. सतरा बॉल 20 धावा करायच्या आहेत. यावेळी सरळ जसा समोर टाकला तसाच समोर पाठवला. इस्माईल यांच्या बॅट मधून दुसरा धमाका आला हा षटकार. समोरच्या दिशेला ओव्हरपीस लाईनचा बॉल होता. पनिश करत असताना बॉलला फेकून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इस्माईल यांच्या बॅट मधून हा षटकार. 9 बॉल मध्ये 21. इस्माईल यांच्या बॅट मधून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 16 बॉल मध्ये 14 धावा करायच्या.
उत्कृष्ट फलंदाजी इस्माईल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लपेटलाय, गॅप शोधलाय, चेंडू एक टप्पा खात मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. चांगली फलंदाजी या सामन्यामध्ये. या षटकामध्ये सामन्याचं गणित पलटवलंय इस्माईल यांनी. आडव्या बॅटने घेत असताना हा बॉल पाठवून दिला होता सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला बॉल पेश केलाय, पण नंतर थोडा आत देखील आलाय. निर्धाव बॉल. हो दिलस्कोप चेंडू मागच्या दिशेला आपल्या शैलीमध्ये हा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल इस्माईल यांच्या बॅटमधून हा धमाका चौकार. सुपला शॉट नावाने देखील प्रसिद्ध आहे हा शॉट. सुपला शॉट घेत असताना इस्माईल काय उत्कृष्ट फलंदाजी दाखवत आहेत. 11 बॉल 25. लिडिंग एज चेंजर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल संपन्न करत एक चांगली अस्मरणीय पारी इस्माईल यांची होते समाप्त. 13 बॉल मध्ये 29 धावा करत होत आहेत बाद. उंडणगाव संघाला विनंती असेल की त्यांनी आपलं डिसिजन कळवायचे. तेरा बॉल मध्ये धावा करायच्या 6. बारा बॉल मध्ये 6 धावा करायच्या आहेत. तांत्रिक अडचणीमुळे थोडं लेट अपडेट होत आहे, त्या कारणाने थोडी चूक झाली. 12 बॉल 6 धावा. न्यू बॅटर आता बॅटिंग साठी. माधू नाही माधू येत असताना बॅटिंग साठी. हे नाव सांगतील तुम्हाला त्यांच्या बॉलर कोण आहे? आफ्रिदी आलेत गोलंदाज ट्रॅक वरती. 12 चेंडू 6 धावा करायच्या आहेत. 12 बॉल 6. मागच्या ओव्हर मध्ये कोऱ्याने धावा आल्या. सामन्याचं गणित पलटून गेला इस्माईल. त्याच्या बॅट मधून खूप धावा आल्या आहेत. 29 धावा करत तो बाद. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉल वसूल करत असताना हा सामना जिंकलाय अजंठा संघाने. अभिनंदन असेल अजंठा संघाचं. अहमद लाला मैन ऑफ द मैच आ जाइए इधर. अहमद लाला जहाँ भी है आ जाइए जल्दी से. मैन ऑफ द मैच ले लिया आपका. थोड़े गप्पी अहमद लाला तेरा इनाम है. उदणगाव संघाने आपलं डिसिजन कृपया कळवायचंय, अन्यथा पेनल्टीला सर समोर जावं लागेल. आता लगेच मॅचला सुरुवात देखील करायची. बॉलिंग